जिंकली. तू चीटिंग करून जिंकतेस. तू चीटर आहेस, एक नंबरची. नेहमी असंच करतेस तू. ए मयू, तू चिटर आहे, तू चिडतेस तू सतत. cheater आहेस, तू मी चिडतेस. चिडते, मी मी चिडते. चिडते. तुम्ही या फुल्ली गोळा गेम खेळणं आधी बंद करा. नुसतं चीटिंग करतात आणि भांडतात. ए हिला सांग ना, सतत चिडत असते ती. तू मोठी आहेस ना, मग तू अम्मा हे सामान घे. पप्पांसाठी जा. लिस्ट बघ बरोबर आणले का बघ एकदा. काय साबुदाणा आहे, वरीचे तांदूळ, बटाटे आणि यात काय केळी, विड्याची पानं, 5 नारळ, 1 2 3 4 5. हा 5 बघितलं शरू, रताळी. हा सगळं सामान आणतो बोललो तरी तपासते. विश्वासच नाही ग माझ्यावर. तुम्ही काय बोलूच नका. 1-2 गोष्टी तर नेहमी राहतात तुमच्या. पप्पा बघा कोण बोलतोय विसरण्याबद्दल. ए जास्त बोलू नको तू. त्या डबेवाल्यांना निरोप दिलास ना, उद्या सगळे उपासाचेच पदार्थ असणार आहेत. 2-2 स्वयंपाक नाही करणार आहे मी उद्या. हो हो पप्पा बोललेत मी देतो निरोप म्हणून. मामा सगळ्यांना निरोप दिलेला आहे, सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे, सगळे ओके बोललेले. तू नको ना टेन्शन घेऊ. मामा बोली तो दुनिया हा बोली, समजे. हा पप्पा डार्लिंग तू आपला भाई आहे रे. भाई काकांना 3 डबे द्यायचे होते, मी लिहायलाच विसरले. बघितलं. आणि कोण कोणाला विसरण्याबद्दल बोलतंय. बरं आता सगळे मिळून माझ्या चुका काढू नका. शरू तू आपला खापरना ग्रुप आहे ना, त्याच्यावरती लिही की उद्या आषाढीच्या कार्यक्रमाला सगळेजण आमच्या घरी या. हा सगळ्यांना बोलू. कळवते. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमासाठी फराळाला या. हा? माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच भानुआजीने थम्सअप पाठवलं आणि उमा मावशी पण ओके बोलली. आशुताई, गौतमने स्माइली पाठवलंय म्हणजे नक्की येणार. मम्मी सगळे येणार आहेत. आणि तेजस्विनी ताई त्यांनी मेसेज बघितलाय पण रिप्लाय नाही दिला. ए कुणाला आग्रह करायचा नाही, या ती कामाची माणसं आहेत. अहो तसं नाही, मी फक्त विचारलो. बरं ऐक ना, आम्हाला आता जेवायला मिळणार आहे की तेही उद्याच, नाही तर उद्याच्या तयारीची अजून 2-4 लिस्ट देशील आम्हाला. सगळे हातपाय धुवून घ्या, मी लगेच तुम्हाला वाढते. हा आणि बाय, उद्या आपण साबुदाण्याची खिचडी करूया, शेंगदाण्याची आमटी, वरीचा भात, बटाट्याची भाजी. आणि साबुदाणा भिजवलाय की नाही ते बघ, आणि दाण्याचं कूट किती आहे ते पण बघून घे. उद्या काय कमी नको पडायला. चला चला चला. अगं मयू उठा उठा, हातपाय धुवा. चला सगळ्यांनी या लवकर. गुड मॉर्निंग. तर झालंच मस्त. चल 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 चल. आज वेदर मस्त आहे ना, दिवस पण चांगला आहे. ऑफकोर्स. आजी बघ तयार सुद्धा झाली. आजी तू सगळ्यात आधी रेडी झालीस. अरे गौतम, मी रोजच तुझ्या आधी रेडी असते. आणि तू उठायच्या आधी आहे ना, अख्खं जग तयार असतं. पण खरं सांगू का, आज मी लवकर रेडी झाले कारण मी आज खूप एक्साइटेड आहे. अरे वा आई, हा कसली एवढी सकाळी सकाळी एक्साइटमेंट. अगं तेजू बघ ना, आपलं जुनं घर सुटलं, तशीच जुनी माणसं, तिथल्या चाली रीती सगळं किती मागे पडलं ना ग. आणि हे आता एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये राहायला आल्यापासून ना, माणसं काय देव पण दुरावल्यासारखं वाटतो ग. आणि खूप वर्षापासून मनात इच्छा होती की मी वारीला जावं. हा 2-3 वेळा गेले, पण खूप वर्ष उलटून गेली ना ग त्याला. बऱ्याच वर्षात जमलेलं नाहीये. आणि आज बघ ना, असा किती छान योग आलाय ना. परबांकडे आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार, वारकऱ्यांची सेवा करणार, असं मस्त प्रसन्न वाटतंय. आणि मला असं वाटतंय ना की विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलंय की माझ्या हातून त्यांची सेवा व्हावी म्हणून. आणि ह्यासाठी गौतम तुझेच आभार मानायला पाहिजे रे मी. माझे कसले आभार.
अरे गौतम, तुझ्यामुळेच तर आशू आमच्या आयुष्यात आली ना रे. नाही तर मला कुठे विठ्ठलाच्या पायाशी जायला मिळणार होतं. पण आजी, परबांकडे सगळ्याच गोष्टी एकदम मस्त सेलिब्रेट केल्या जातात. आणि अशा घरातली माणसं आहे ना, ते पण खूप संवेदनशील असतात. आणि जेव्हा एक अशी चांगली मुलगी आपल्या घरात येते ना, म्हणजे ती फक्त सून म्हणून येणार नाही, अरे ती आपल्या घराचं नशीब बनून येणार, भविष्य घडवणार, वातावरण बदलून टाकणार. काय गौतम, तिने यायच्या आधीच तुला बदलून टाकलेलं आहे. नाही तर तू काय नेहमी तो आपला तो काय कॉन्सर्ट आणि ब्रेड जॅम काय. जॅमिंग आजी, जॅमिंग. आजकालची ही मुलं जॅमिंग सेशन्स करत असतात, हो ना? हो रे, तेच ते. पण मला खरं सांग, पण असं कधी वाटलं होतं का की हाच गौतम अशा आषाढी एकादशी भजनाच्या कार्यक्रमाला जाईल, वारकऱ्यांची सेवा करायला स्वतःहून पुढाकार घेईल? मला तर ना हा सगळा विचार करूनच खूप आनंद झालाय. आशू आपल्या घरी यायच्या आधीच एवढे बदल होत आहेत. आता एकदा काय ती आपल्या घरी येईल ना, तेव्हा ती किती सुख घेऊन येईल हे विचार करूनच मला इतकं प्रसन्न वाटतंय ना. आई ऐक ना, अगं प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची एक संस्कृती असते. आपल्या घरात काहीही संस्कृती नाहीये. नाही आपल्या घरामध्ये अजिबात संस्कार नाही आहेत. तेजू, संस्कृती म्हणजे मागचं जपून पुढे घेऊन जाणं, परक्यांची पुढे घेऊन जाणं नाही. आणि जय, आता तू पण विचार कर रे बाबा, तुझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाहीये. तू पण आशू सारखी एखादी छान गुणी मुलगी शोधून काढ स्वतःसाठी. हो दादा, तसं पण सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई झालीच आहे. आणि मी पण आज विठ्ठलाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या जय दादाचं लग्न पण लवकरच होऊ दे. अरे अरे, साधा लग्नाचा विषय काढला तरी हा एवढा चिडतो. वाटेल ती न्यूज कशी देऊ शकता तुम्ही? काय मिळतं तुम्हाला? तुमच्या या एका खोट्या बातमीमुळे लोकांच्या आयुष्याशी खेळता तुम्ही. नाही, तुम्ही खोटी बातमी छापलीत, पण बाकी चॅनल्स त्रास देतात ना मला. नाही नाही, मी तुमच्या एडिटरशी बोललोय. माफी ती तर पब्लिकली मागितली पाहिजे तुम्ही. पुन्हा असं काही दाखवण्याच्या आधी ना एकदा नीट माहिती घ्या, ओके? नॉनसेन्स. डोक्यात जातात त्या बायका. मी दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे असं खोट्या बातम्या छापतायत.